या ठिकाणी स्वाभिमान आणि माणूसपणा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण हयातीमध्ये जो लढा होता, जो संघर्ष होता, जी भूमिका होती, तर ती तुम्हा आम्हाला जे जनावरांचं जीवन जगावं लागत होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून आपल्याला जगवण्यासाठी, माणूसपण निर्माण करून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान आणि माणूसपण एका बाजूला आणि राखीव जागाचा लाभ एका बाजूला, म्हणजे या ठिकाणी दोन्ही आपल्याला घेता येणार नाही. आपण हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात जात असताना आपल्याला इथले सगळे व्यवस्थेतल्या रूढी परंपरा देव धर्म सगळे तुम्हाला सगळ्या सोडून तिथे यायचंय. तुम्हाला तिथलं काहीही आणता येणार नाही. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला धर्मांतर केलं. आणि मग धर्मांतर केल्याच्या नंतर धर्मांतराचा बाबासाहेबांच्या या वाक्याचा आणि आरक्षण वर्गीकरणाचा संबंध आहे का बोलावं लागतंय? निश्चितपणानं आहे. त्याचं कारण असं आहे की 51च्या जनगणनेमध्ये आपण जे 12.56 म्हणजे आपण जे 13% होतो, तर 56ला धर्मांतर झाल्याच्या नंतर या देशामध्ये, या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार झाला. काय चमत्कार झाला? बाबासाहेबांनी ज्या पद्धतीत सांगितलं होतं, पुन्हा हे अधिकच स्पष्ट व्हावं म्हणून बाबासाहेबांचं कोटेशन पुन्हा मला एक तुम्हाला सांगितलं पाहिजे. मी जास्त खोलात जाणार नाही, परंतु 18 मार्च 1956ला आग्र्याच्या रामलीला मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मातील अस्पृश्यता आणि जातीच्या आधाराने राज्यघटनेने दिलेल्या राखीव जागेच्या लाभाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते. माझ्या बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहणार नाही. बाबासाहेबांचं कोटेशन आहे. माझ्या बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहणार नाही. आपण सर्व बौद्ध झाल्यावर आपल्याला राखीव जागेचे अधिकार राहणार नाही. राज्यघटनेने विधिमंडळी आणि लोकसभेमध्ये ज्या जागा राखीव जागा दिल्या आहेत त्याची मुदत फक्त 10 वर्षाचीच आहे. त्यामुळं आरक्षण आपल्याला कायमस्वरूपी थोडं राहणार आहे. शेवटी आपल्याला आपल्याच पायावर, आपल्या सामर्थ्यावर उभं राहिलं पाहिजे. राखीव जागेच्या पांगुरगाड्याने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही. म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर काय होणार आहे या अनुषंगाने स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी निषेध केली आहे. आणि म्हणून 56ला जे झालं तर आम्ही अत्यंत भावनिक स्वरूपामध्ये, आता मी जे बोलतोय हे आंबेडकरवाद म्हणणारा माणूस किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता, नेता, या सगळ्यांनी नेत्यांची नैतिक जबाबदारी होती की धर्मांतराच्या अनुषंगानं जो काही या राज्यामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये जी अनुसूचित जातीतून म्हणजे तत्कालीन महार मंडळीतून जी मंडळी नवबौद्ध झाली, तर 56ला धर्मांतर झालं आणि 57ला या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाबोधी सोसायटी दिल्लीला एक आपल्या सचिवामार्फत पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की अनुसूचित जातीतून धर्मांतरित असलेल्या मंडळीसाठी आता ओबीसीच्या इतर मागासवर्गीयांच्या सवलती लागू करा. आणि त्यानुसार किंबहुना राज्यघटनेमध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीनुसार किंबहुना सरकारला जे अधिकार प्रदान आहे त्या अधिकाराचा वापर करून राज्यघटनेच्या तत्वाचं या ठिकाणी अवलंब करून 1958ला, म्हणजे मुद्दा मी आपल्याला वर्ष सांगतोय कारण मी काल्पनिक, भावनिक, विरोधक, आक्रस्तायपणा या कोणत्याही भूमिकेच्या बाजूचा नाही. मी वस्तुस्थिती आपल्या डोळ्यासमोर मांडतोय. 1958ला मग ज्या पद्धतीनं 1958ला आपल्याला या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये केल्या गेलं, तर बाजूला माझ्याजवळ तो जी.आर. सुद्धा आहे. आपल्याला 1958ला या ठिकाणी ओबीसी साठी आपल्याला जी.आर. काढला. म्हणजे हिंदू धर्मातील अस्पृश्य यादीमधून या ठिकाणी आपण अस्पृश्य यादीमधून जर धर्मांतरित झाला तर आपल्यासाठी, अशा लोकांसाठी 1958ला ओबीसीचा जी.आर. काढला आणि तो जी.आर. माझ्याकडे आहे. म्हणजे अनेकांना जे काही आम्ही जे बोलतोय तर आम्ही 11 कोटी विरोधा कोटी या ठिकाणी बोलत नसून तो जी.आर. सुद्धा माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि म्हणून आपल्याला 1958ला ही मंडळी धर्मांतरित मंडळीसाठी ओबीसीच्या सोयी सवलती त्या ठिकाणी लागू झाल्या. बघा 1958ला धर्मांतरित, 56ला धर्मांतरित, 58ला ओबीसी झाला. मात्र या ठिकाणी 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. आजच्या ज्या महाराष्ट्र आहे तर या महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि या महाराष्ट्रामध्ये 6 जुलै पुन्हा जी मंडळी या ठिकाणी, जी विद्वान आहेत, जे बॅरिस्टर आहेत,
जे फार मोठे मोठे माणसं आहेत त्या मोठ्या मंडळींनी ऐकलं पाहिजे, कान उघडले पाहिजे आणि आपल्या लोकांना जे आपले समाज घटक आहेत जे या पद्धतीने